नमस्कार मेघनाताई. ईस्ट वेस्ट अंधेरी टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता आपल्यासोबत आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक 60मधील अधिकृत उमेदवार मेघनाताई माने. संक्षिप्त परिचय सांगू शकाल? आपण राजकारणात केव्हापासून जोडलेले आहात? ईस्ट वेस्ट अंधेरी टाइम्सच्या सर्व व्ह्यूअर्सना माझा सस्नेह जय महाराष्ट्र. मी मेघना माने. नुकत्याच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वॉर्ड क्रमांक 60ची अधिकृत प्रवास म्हणला तर खरं तर मी जन्मलीच आहे राजकीय घराण्यामध्ये. माझे वडील हे पुण्याचे माजी महापौर होते आणि त्यांचा जो प्रवास राजकीय चालू होता त्यामध्येच त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांना जाणं किंवा घरामध्येच राजकारणाचे धडे मिळणं, कार्यकर्त्यांच्या बैठका असणं, ह्या सगळ्यामध्ये माझा सहभाग असल्यामुळे राजकीय धडे हे मला बालपणापासूनच मिळाले. लग्न करून जेव्हा मी मुंबईमध्ये 16 वर्षापूर्वी आले तेव्हा हळूहळू मी माझ्या समाजकारणाची इथे सुरुवात केली आणि हे समाजकारण करत असताना जेव्हा कोरोनाचा काळ आला तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये त्यावेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ज्यांना आम्ही शिवसैनिक अभिमानाने महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून संबोधतो, यांच्या कामाने प्रेरित होऊन मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आणि ऑफिशियली माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. राजकीय कारकिर्दीची सुरुवात झालेली असताना मी माझं सर्वात पहिलं काम हे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सुरू केलं. मग पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला असतील, त्यांच्या काही समस्या असतील, त्यांचं सशक्तीकरण किंवा सक्षमीकरण असेल, या अशा अनेक गोष्टींमध्ये मी लक्ष घातलं. ते काम करत असताना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा आमचे युवासेना नेते महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आणि आत्ताचे आमदार आदित्यसाहेब ठाकरे असतील किंवा आमच्या वहिनी रश्मी वैदी यांनी माझ्यावर विश्वास टाकून मुंबईतील वर्सोवा विधानसभेचं महिला संघटकेचं रूपाने मला ही जबाबदारी दिली आणि ती मी सक्षमपणे पेलत आजपर्यंत इथे आलेली आहे. आपण आपल्या क्षेत्रात काय विकास करू इच्छितो? मी प्रभाग क्रमांक 60चं नेतृत्व करत असताना कायम मी माझा मॅनिफेस्टो असेल किंवा माझ्या प्रचाराचा एक भाग म्हणून मी नेहमी सांगत आले की अनेक समस्या आहेत. मग त्या समस्यांमध्ये इथे कचऱ्याची समस्या असेल किंवा आपण वॉर्ड क्रमांक 60मध्ये बघतो की इथे ट्रॅफिकची समस्या आहे, इथे अतिशय बेशिस्तपणे गाड्या पार्क केल्या जातात, तो पार्किंगचा इश्यू असेल किंवा आमच्या इथे बॅकरोड आहे लोखंडवालाचा, तिथे भरधाव वेगाने गाड्या येतात आणि त्या गाड्यांमुळे लोकांचा ॲक्सिडेंट होतो. तर एक गोष्ट आहे की इथे फुटपाथ हे एन्क्रोच केलेले आहेत आणि फुटपाथवर चालायला जागा नसल्यामुळे नागरिक नाईलाजाने रस्त्यावर चालतात आणि त्याच्यामुळे ही समस्या, जी ॲक्सिडेंटची समस्या आहे, ती जास्त प्रमाणामध्ये उद्भवते. त्याचप्रमाणे इथे आदर्शनगर नावाचा एक भाग आहे प्रभाग क्रमांक 60मध्ये, तिथे पाण्याची समस्या आहे. तर त्यांच्या पाण्याची वेळ असेल किंवा पाण्याचा दाब असेल, ही सुद्धा एक समस्या सोडवायची आहे. तसंच आपण जर बघितलं तर कासमनगर नावाचा जो रोड आहे, तर तो जो लिंक रोड आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर कचरा फेकला जातो आणि सांडपाणी तिथे वाहत असल्यामुळे तो कचऱ्याचा कसा आपल्याला आपण त्याचं मॅनेजमेंट करू शकतो, ती एक मोठी समस्या आहे. कारण जेव्हा आपण कासमनगरमध्ये आत घुसतो तेव्हा त्या एंट्रीलाच मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे आणि तिथे राहणाऱ्या नागरिकांची अतिशय गैरसोय होते. त्यामुळे अशा अनेक प्रॉब्लेम आहेत. पर्यावरणाचा प्रॉब्लेम आहे. वॉर्ड क्रमांक 60 असेल किंवा आपण सबंध वर्सोवामध्ये बघतोय की फास्टेस्ट रिडेव्हलपिंग एरिया म्हणून आज आपण हा एरिया बघतोय आणि तिथे मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालल्यामुळे पर्यावरणाचा किंवा प्रदूषणाचा एक मोठा प्रश्न इथे उद्भवला आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने सुद्धा काम करण्याचा आमचा कायम प्रयास असेल. हे काम करत असताना वर्सोवा विधानसभेचे आमचे आमदार आहेत हारून खान साहेब, तर ह्यांच्यामार्फत आम्ही सर्वजण त्यांची टीम म्हणून ह्या विभागामध्ये किंवा ह्या वॉर्ड क्रमांक 60मध्ये कसा विकास करता येईल या दृष्टीने आम्ही कायम कार्यरत आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून लोखंडवालाचा बॅकरोड आहे आणि तिथे एक नैसर्गिक तलाव आहे. तो तलाव अनेक वर्ष तिथे कचरा फेकला जायचा, देवांच्या मूर्त्या टाकल्या जायच्या, खाद्य टाकलं जायचं. फायनली आज तो जो तलाव आहे तो तलाव सुंदर पद्धतीने साफ केलेला आहे, त्याचं सुशोभीकरण चाललेलं आहे आणि मी तुमच्यामार्फत सर्व वाचकांना, म्हणजे तुमच्या अंधेरी टाइम्सचे वाचक असतील किंवा ह्या चॅनलचे दर्शक असतील, सर्वांनी एकदा आवर्जून त्या लेकला भेट द्यावी आणि कशा पद्धतीचं सुशोभीकरण आणि नूतनीकरण चाललं आहे हे त्यांनी त्यांच्या डोळ्यादेखत बघावं. अंधेरी टाइम्सचा एक नारा आहे की स्वच्छ अंधेरी सुंदर अंतर्गी. याबाबत तुमच्या
काय विचार आहे? नक्कीच आपण ज्या परिसरामध्ये राहतो तर आपल्याला नेहमी असं वाटतं की एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा ह्या वॉर्डाची एक रहिवासी म्हणून आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला परिसरसुद्धा सुंदर असला पाहिजे. आणि जेव्हा आपला परिसर आपला प्रभाग सुंदर होणार तेव्हा नक्कीच एक आदर्श वॉर्ड, एक आयडियल वॉर्ड म्हणून संबंध मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 60ची ओळख निर्माण होईल. आपण कायम म्हणतो की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात जोपर्यंत आपण आपल्या घरापासून करत नाही तोपर्यंत ते कार्य साध्य होत नाही. त्यामुळे मी माझ्या माध्यमातून सर्व वाचकांना किंवा सर्व दर्शकांना एक विनंती करू इच्छिते की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कायम स्वच्छता कशी राखली जाईल आणि कायम ती स्वच्छतेचं मेंटेनन्स कसा ठेवला जाईल यासाठी आम्ही तर कायम कार्यतत्पर आहोत. पण तुम्हीसुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या परिसराची स्वच्छता कशी टिकवता येईल यासाठी आपण कायम प्रयत्नशील असलं पाहिजे. त्या संदर्भात एक आमची फीचर फिल्म येते, या संदर्भात आपले काय विचार आहेत? अतिशय आनंद होतो आहे की कोणीतरी गोमाता म्हणजे गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आणि आपण बघतो की हिंदू धर्मामध्ये गाईची पूजा केली जाते. मग हिंदू धर्मातलं ते कुठल्याही सब कास्ट आहेत की ते कुठल्याही जातीचे लोक असो, पण ह्या धर्मामधले प्रत्येक जात ही गाईला देवता मानते. आणि त्या गाईला आज महाराष्ट्रामध्ये आपण राष्ट्रमातेचा दर्जा दिलेला असताना तिला आपण राज्य दर्जा दिलेला असताना आपण राष्ट्र दर्जा कसा देऊ शकतो यासाठी प्रयत्नशील सध्या आपण सर्वजण आहोत. आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गाईला आपण राज्यमातेचा दर्जा दिला तसंच उरलेल्या भारतातील 28 राज्यांमध्ये कशा प्रकारे आपण गाईला हे महत्त्व देऊन त्या राज्यांमध्ये ते राज्यमातेचा दर्जा देऊ शकू यासाठी तुमची जी टीम आहे ती सतत कार्यशील आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून कौतुक करते आणि आभार मानते. आणि ह्याचाच एक छोटासा भाग म्हणून तुम्ही जी काही फीचर फिल्म बनवणार आहात गोमातेबद्दल त्याबद्दलसुद्धा तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे गोमातेला किंवा गाईला जो काही तुम्ही आज राष्ट्रदर्जा देण्याचं हे प्रोजेक्ट हातामध्ये घेतलं आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.